मी खरं सांगू का राहुल, म्हणजे मी कधीच साडीवरच आले नसते. सिरियसली, त्याला तो विचारून बघ, मी तोंडावर बसलेला आहे तो. मी खरंच लाईफमध्ये कधीही साडीवर येण्याचा विचारच केला नसता. पण या दोघांनी ना माझ्या लाईफमध्ये एवढं वादळ निर्माण करून दिलं ना, एवढं वादळ निर्माण करून दिलं होतं ना, की त्या गोष्टी मी कधीच विसरू शकत नाही. आणि त्याच्यानंतरही जेव्हा आई वडील गेल्यानंतरही जेव्हा याचं लग्न झालं, तर याने पुढाकार घेऊन माझ्या त्या 3 नंबरच्या भावाने तर मुलगी कधी घेऊन आला, कधी लग्न केलं. अहो, दारात मुलगी आल्यानंतर मला माहित झालं होतं. याच्या लग्नाची बोलणी सुद्धा मी केली होती. वयाच्या 22व्या 23व्या वर्षी भावाच्या लग्नाची बोलणी मी केलेली माझे आई वडील गेल्यानंतर. म्हणजे तो मोठेपणा तेव्हा पण मला मिळत होता. असं नाही की लोकांना माहिती, शिव्या याला पण देते, याच्याबद्दल पण वाईट बोलते. कारण जेव्हा हा लहान होता, याला त्या दोघांचा इन्फ्लुएन्स होता, तेव्हा त्याला जेव्हा माझी समजच नव्हती ना, की काय करतोय हा, काय वागतोय हा देवासारखं करतोय, जोडवे घालतोय, बांगड्या घालतोय, तेव्हा हा पण तेवढाच त्यांच्या इन्फ्लुएन्स मध्ये मला त्रास देण्यासाठी त्यांच्या सोबत व्हायचा. पण याने माझ्यावर कधी तसा अत्याचार करायचा प्रयत्न नाही केला.